यांचं स्वागत केलं जाईल। एकाच एंडने मॅच खेळवायचे। मारलं जीपे आता तुला मारायचं फक्त बाय ऐक नाही एवढं मारलं घ्यायचं उद्या लागेल ना व्हायला उद्या कामाला कुठं कामाला अरे राहू दे कामाला जाऊनचा भला काय घेत हॅलो तर चला चिंचपाडा संघ जो काही निर्णय 4 ओव्हर चला सामन्याला सुरुवात करायची। कोपरोली संघाला मी विनंती करेन, नाणेफेक जिंकली चिंचपाडा संघानं। दे डिसाइडेड टू बॅट फर्स्ट। 4 षटकांची लढत आहे। जो संघ जिंकेल थेट सुपर 6 मध्ये प्रवेश करेल, किमान एक तरी ट्रॉफी आपल्या नावावरती करेल। कोणता संघ असेल, कोपरोली की चिंचपाडा, त्यासाठी 2 संघांमध्ये ही झुंज, ही शर्यत आता सुरू होईल। चला फलंदाज लगेच जायचंय मैदानावरती। 4 ओव्हर मॅच। चला सामन्याला सुरुवात होईल चिंचपाडा विरुद्ध कोपरोली। 4 षटकांची लढत। थोडासा फास्ट खेळायचं मी कोपरोली संघाला विनंती करेन। 2:15 झालेत। सामन्याचं चित्र कसं असणार, मागचा सामना सुद्धा आपण चित्तथरारक पाहिला। शेवटच्या 2 चेंडूवरती 9ची गरज असताना कोपरोली संघाने तो सामना जिंकला आणि इथून पुढचा प्रवास आहे। आणि जबरदस्त लढत आपण पाहिली चिंचपाडा विरुद्ध रिडगर या 2 संघांमध्ये, आणि इथपर्यंतचा प्रवास आहे। चिंचपाडा विरुद्ध कोपरोली। कोपरोली संघ नाणेफेक गमावल्यानंतर क्षेत्ररक्षण ज्यांच्या वाटेला आलंय, मैदानाकडे आपण निश्चितच जाऊया। सामन्याला सुरुवात होईल। पहिला गोलंदाज आहे मंगेश ठाकूर। आज संपूर्ण रात्रीमध्ये कमालीचा प्रदर्शन। पहिल्या सामन्यामध्ये 5 गडी बाद केले, दुसऱ्या सामन्यामध्ये 2 गडी बाद केले मंगेश ठाकूरनं। 4 षटकांची लढत। 2 फलंदाज मैदानावरती उतरले। स्ट्रायकर रेंजला फलंदाज खेळते ओमकार केनी आणि त्याला साथ देते फलंदाज सतीश मिसाल। मंगेश येईल गोलंदाजीसाठी। दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा। सामन्याला होईल सुरुवात। 2 क्षेत्ररक्षक 38च्या बाहेर आपण पाहतोय। डीप मिड विकेटला एक खेळाडू आणि एक लॉंग ऑफला खेळाडू आहे। स्ट्राइक रेंजला ओमकार, पंचांचा हिरवा कंदील। गेम स्टार्ट। पहिला चेंडू आपण पाहिला, निर्धाव स्वरूपाचा आहे। पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलं ओमकारनं, मात्र पंचांनी नकार दिला। पहिला चेंडू आलाय निर्धाव। मंगेश ठाकूर कमालीची गोलंदाजी राहिल्या। राऊंड द विकेटने गोलंदाजी करते मंगेश।
हा बॉल सुद्धा आपण पाहिला हवेमध्ये आहे. रोशन पाटील चेंडू खाली. 12-12 किंग. गावदेवी कोपरोली संघानं पहिला गडी बाद केलाय. मोठा मासा जाळ्यामध्ये अडकलाय. ओमकार केनी बॅक टू दी पवेलियन. चला फलंदाज लगेच जायचंय, आपण उशीर करू नका. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवरती गडी बाद झाला. ओमकार मैदानाच्या बाहेर परततोय. मंगेश ठाकूरची गोलंदाजी. हा 8वा त्याचा आजच्या रात्रीतला शिकार होता. ओमकार केणी बनलाय. संकेत पाटील. 4 षटकांची लढत आपल्याला इथे पाहायला मिळते. मंगेश ठाकूर चांगली गोलंदाजी राहिली आणि ज्या पद्धतीची गोलंदाजीची गरज आहे तीच शैली वापरतोय. आक्रमक गोलंदाजी करते, विकेटसाठी जाते आणि चांगली गोलंदाजी, चांगला परफॉर्मन्स आतापर्यंत राहिलाय कोपरोली संघासाठी. 2 चेंडू संपलेत. तिसरा चेंडू घेऊन गोलंदाज मंगेश. स्ट्राईक रेंजला संकेत पाटील. राऊंड द विकेटनं हा बॉल येईल. तिसरा चेंडू आहे. आणखीन एक धक्का. क्या बात है मंगेश ठाकूर. 3 चेंडू फेकलेत. सलगचे 2 गडी इथे बाद केलेत. संकेत सुद्धा मैदानाच्या बाहेर. अजूनही धावसंख्येचं खातं उघडलं नाही. 3 चेंडू संपलेत. 2 गडी बाद केलेत. ऑन हॅट्रिक असणारे मंगेश ठाकूर संपूर्ण रात्रीमध्ये आतापर्यंत 9 गडी त्यानं बाद केलेत. जबरदस्त गोलंदाजी मंगेशची. पुन्हा एकदा गोलंदाजी ते सज्ज होईल मंगेश. ऑन हॅट्रिक. स्ट्राईक रेंजला प्रणय केनी. राऊंड द विकेटनं हॅट्रिकचा चेंडू प्रणयसाठी. बॅटची एज. विकेट हॅट्रिक. मंगेश साठी टाळ्या वाजत राहिल्या पाहिजेत. क्या बात है. संपूर्ण रात्रीमध्ये प्रदर्शन. 10 गडी त्यानं बाद केलेत. विकेट हॅट्रिक आणि या स्पर्धेतली अध्यक्ष चषकाची पहिली विकेट हॅट्रिक मंगेशच्या नावावरती. मंगेश ठाकूर ऑन फायर. अजूनही धावेंचं खातं उघडलं नाही. अकाउंट अजूनही क्लोज आहे. 4 चेंडू संपलेत. 3 गडी बाद. धावा 0. दयनीय अवस्था मैदानावरती आपण पाहतोय. चिंचपाडा संघ थोडासा अडखळतोय मैदानावरती. प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी ज्यांच्या वाट्याला आली मात्र इथे पूर्णपणे नेस्त नाबूद करतोय. इथे टॉप ऑर्डर पूर्णपणे नेस्त नाबूद केले गोलंदाज मंगेश ठाकूरनं. 3 गडी सलग बाद केलेत. सतीश मिसाल अजूनही उभा आहे. शांत्य स्ट्राईकची प्रतीक्षा करतोय, वाट पाहते. 4 चेंडू मध्ये गडी बाद झाले. 3 धाव बनली नाही. धावसंख्येचं अकाउंट अजूनही क्लोज. 0 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये चिंचपाडा संघ. मंगेश ठाकूर अजूनही षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी. चांगली गोलंदाजी राहिले. संपूर्ण रात्रीमध्ये 10 विकेट्स मंगेशच्या नावावरती. ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करेल. नवीन फलंदाज येईल नितेश केनी. स्ट्रायकर एंडला. धावा पाहिजे चिंचपाडा संघाला. 4 षटकांच्या सामन्यामध्ये 35-40 पर्यंत पोहोचायचंय. त्यासाठी हे प्रयत्न सुरू झालेत. उंची जास्त आहे, लांबी मिळाली नाही. नंबर 11. क्या बात है मंगेश ठाकूर. 4 चेंडू 4 विकेट्स. ध्रुव पाटील.
अजूनही धाव आली नाही. मेडन येईल का? 4 गडी बाद केले सलग. स्ट्रायकर एंडला ध्रुव पाटील. हा चेंडू रोहितनं झेल सोडलाय. 5वा होता. मेडन षटक. एकदा जोरदार टाळ्या मंगेश ठाकूर साठी. कमालीची गोलंदाजी. 4 गडी बाद. धाव खर्च केला नाही. 5वा गडी जाळ्यातून निसटला. रोहितचा आधी मित्र म्हणे लक्षच नव्हतं. जोपर्यंत पोहोचला तोपर्यंत चेंडू निसटला हातातून. पहिलं षटक संपलंय आणि धावा आहेत त्या 0 धावा. 4 गडी बाद चिंचपाडा संघ. नवीन गोलंदाज येईल रोहित पाटील. जबरदस्त षटक हाताळलं मंगेशनं. संपूर्ण रात्र त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये गाजवली. साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स, आई गाव देवी, 12-12 किंग कोपरोली संघ मैदानावरती जबरदस्त कामगिरी आतापर्यंत राहिल्या. डाव सावरायचे. किती धावा बनतील? 18 चेंडूंचा पूर्वार्ध अजूनही बाकी असणार आहे. गोलंदाज रोहित पाटील इथे सज्ज होईल. रोहितचा हा बॉल फुल टॉस होता. एकदा मिळेल. दुसरीसाठी प्रयत्न असतील का? एकच धाबे. एकापेक्षा जास्त काहीच नाही. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या फलक पुढे सरकते. 1 धाव. संघाचं खातं अकाउंट इथे ओपन होते. 4 गडी बाद. धाव आहे ते 1. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल रोहित पाटील. संघाचा प्रमुख खेळाडू, संघाचा प्रमुख गोलंदाज. मात्र मंगेशला दिलेली संधी, मिळालेल्या संधीचं केलेलं सोनं कमालीचं राहिलं. अखूट टप्प्याचा होता मात्र पंचांनी हेरलं. पंचांनी दाखवलं. हा चेंडू खराब रोहितनं फेकलाय. व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावेल. धावा बनल्या 4 गडी बाद 2. अजूनही रोहितचा पहिल्या चेंडूचा खेळ संपलाय. 2 धावा त्यानं खर्च केल्यात. 1 वाईड, 1 सिंगल. स्ट्रायकरला फलंदाज खेळतोय ध्रुव पाटील. ओव्हर द विकेटनं हा बॉल. लोवर फुल टॉस होता. आकाश पाटील. चांगली फिल्डिंग. धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. एकच धावेल. एकापेक्षा जास्त काही नाही. सिंगलच्या सहाय्यानं धावसंख्या फलक पुढे सरकते. 3 धावा. 4 गडी बाद झालेत. स्ट्रायकर एंडला आता खेळेल सतीश मिसाल. 1 मध्ये 1. सतीश कडून आशा अपेक्षा आहेत संघाला. जबाबदारीचा खेळ त्याला साकारावा लागेल. वाईट बॉल. थोडीशी गती कमी केली होती रोहितनं. नितीन सुद्धा चकलाय. यष्ट्यांच्या मागे मात्र धाव मिळेल नाही. वाईटच्या स्वरूपामध्ये 1 एक्स्ट्रा येईल. 4 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. कोपरली संघ पुन्हा एकदा रोहित तयार. हा फटका आपण पाहिला. 1 धाव तर निश्चित मिळेल. एका धाव्यानं काही फारसा फरक पडत नाही. इथे कोपरोली संघाला सिंगलच्या साह्यानं 5 धावा 4 गडी बाद आहेत. या षटकातील आतापर्यंत चेंडू संपले 3 चेंडूंचा खेळ संपला. एकूण धावा आहेत त्या 5 आहेत. माफ करा, 5 धावा. गोलंदाज सज्ज होईल. गतीमध्ये परिवर्तन. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला. यष्ट्यांच्या खूप मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. जरी तसं घडलं असतं धावा मिळाल्या नसत्या. निर्धाव चेंडूची सांगता झाली. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ बाकी. धावा आहेत त्या फक्त 5. गोलंदाज रोहित तयार. सरळ बॅटनं हा फटका आपण पाहिला. मागे क्षेत्ररक्षक उभा आहे मंगेश येईल. एकच धावे. एका धाव्यानं संघ पुढे सरकतोय. एकूण धाव्या आहेत त्या 6 धावा. धावसंख्या फलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज रोहित. अपील केली गेली मात्र अपीलामध्ये उत्साह आपण पाहिला. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद. धावा आहेत त्या 6.
6 धावा झाल्यात, 4 गडी बाद आहेत. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. जबरदस्त गोलंदाजी, रोहितनं सुद्धा चांगली षटक फेकलं, ज्यानं 6 खर्च केल्या, विकेट आली नाही. अजूनही सतीश मिसाल आहे, ध्रुव पाटील त्याला साथ देते. 12 चेंडूमध्ये किती धावा बनतील? आकाश पाटील येईल नवीन गोलंदाज. धावा आहेत त्या 6, 4 गडी बाद झालेत. स्ट्रायकरला फलंदाज खेळते ध्रुव पाटील. चला कोपरुली संघ सामना सुरू करायचा आहे. आकाश पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटनं. आखो टप्प्याचा हा बॉल होता, चेंडू येईल निर्धाव. चेंडू वळवण्याची क्षमता आहे आकाशकडे. हेवी वेट खेळाडू मैदानावरती आपण पाहतोय, मात्र चांगली गोलंदाजी. पहिला चेंडू निर्धाव आलाय आकाश पाटीलचा. यष्ट्यांच्या मागे नितीन पाटील उभा आहे. ध्रुव पुन्हा एकदा सज्ज होईल स्ट्रायकर एंडला. आकाशचा पुढचा बॉल, हा फटका गॅपमध्ये ढकललाय. रोहित आहे, एकच धावे, एकापेक्षा जास्त काही नाही. सिंगलच्या सहाय्याने धावा बनल्या 7. 10 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. किती धावा येतील, किती धाव्यांपर्यंत मजल मारेल? मोक्याच्या क्षणी इथे धावा मिळवाव्या लागतील. 2:28 झालेत. आजच्या रात्रीतील शेवटची लढत आहे. जो जिंकेल थेट सुपर 6 मध्ये प्रवेश होईल. गोलंदाज आकाश. हा चेंडू सुद्धा आपण पाहिला, एकदा मिळेल. एकापेक्षा जास्त काहीच नाहीये. सिंगलच्या सहाय्याने धावा बनल्या टोटल 8. अजूनही 3 चेंडूंचा खेळ बाकी. चांगली गोलंदाजी आकाशची. मंगेशनं निर्धाव षटक फेकलं, रोहितनं 6 खर्च केल्या आणि आकाशनं आतापर्यंत 2 खर्च केलेत. 8 धावा, 4 गडी बाद आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा आकाश. स्ट्रायकर एंडला ध्रुव पाटील. उंची जास्त आहे, लांबी मिळेल का? गॅप मध्ये आहे आणि चेंडू जाईल सीमा रेषे पार. मिळणार षटकार. मैदानाकडे आपण जाऊया. 6 धावा मिळतील. या 6 धाव्यानं धावसंख्या फलक पुढे सरकले. 14 धावा धावसंख्या फलकावर आपण पाहतोय. थोडासा दबाव आता जाणवेल आकाशवरती. 1 षटकार त्याने खाल्लाय, 14 बनलेत. 35-40 पर्यंत पोहोचायचं असेल तर अशा पद्धतीच्या फटक्यांची गरज आहे चिंचपाडा संघाला. आखो टप्प्याचा हा बॉल होता, मात्र पंचांचा इशारा येतोय. चेंडू खराब आहे, अतिरिक्त धावेल एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्या फलक पुढे सरकेल. 1 धावा बनल्या, 15 धावा. ध्रुव पाटील 7 मध्ये 9 आतापर्यंत तो खेळलाय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट आकाश. चांगला चेंडू होता, पूर्णपणे यॉर्करचा प्रयत्न यशस्वी होत आहे. 1 धावा आहेत त्या 15. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. स्ट्रायकर एंडला ध्रुव पाटील 8 मध्ये 9 तो खेळलाय. सतीश मिसाल 4 मध्ये 3 धावा बनवल्यात. पूर्णपणे दबावाचं तंत्र चिंचपाडा संघावरती. फुलटॉस, प्रयत्न सुरेख होता, मात्र अविनाश आहे, चुकी करणार नाही आणि फलंदाज होईल बाद. आकाशच्या नावावरती सफलता. अर्धा संघ पवेलियन मध्ये परतलाय. 5 गडी बाद. धावा आहेत त्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 15. सहा चेंडूंचा खेळ बाकी आहे. 1 त्या 15. 5 गडी बाद झालेत. चला क्षेत्ररक्षण सजवायचं. सामना लगेच सुरू करा. सुलभ केनी, सतीश मिसाळ आणि त्याला साथ देतोय सुलभ केनी. तर जयेश दलवी येईल गोलंदाजीसाठी. खूप वर्षानंतर संघामध्ये पुनरागमन आहे, कमबॅक आहे. मात्र इथे कशा पद्धतीची गोलंदाजी तो करेल. 6 चेंडूंचा पूर्वार्ध बाकी आहे. स्ट्रायकर एंडला खेळतोय सतीश मिसाल. पहिला चेंडू येईल वाईट. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धावेल. धावा बनल्या टोटल 16. 16 धावा धावसंख्या फलकावरती आपण निश्चितच पाहतोय. स्ट्रायकर एंडला सतीश मिसाल. जबाबदारी वाढल्या सतीशवरती. 15-20 धावा इथे शोधायच्या आहेत. त्या कशा येतील? जयेश दलवी त्या वाचवेल का? 30-35 वरती फाईट होईल असा स्कोर उभा होईल का? आखू टप्प्याचा
चेंडू सीमा रेषे पार, मिळेल षटकार 6 धावा. 22 बनलेत. पुन्हा एकदा 2 चेंडू 2 षटकार. जयेशनं आतापर्यंत 2 मध्ये 13 खर्च केलेत आणि धावा बनल्या टोटल 28. 28 धावा धावसंख्या फलकावर. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. मैदानाकडे आपण पुन्हा एकदा जाऊया. जयेश दळवे, साई रक्षा ट्रान्सपोर्ट्स, गावदेवी 12-12 किंग कोपरोली. आता इथे दबाव जाणवतोय. 29 बनल्यात. जयेश दळवी तयार. हा चेंडू सुरेख आहे. अशा पद्धतीच्या चेंडूंची गरज आहे. एखादा चांगला चेंडू तुम्ही पुन्हा एकदा तुमची कॉन्फिडन्स लेवल वाढवाल मैदानावरती. आणि जयेश दळवीला सुद्धा माहिती आहे, जरूर क्रिकेटपासून काही वर्ष दूर होता, मात्र पुन्हा एकदा गावच्या प्रमुख संघामध्ये इथे स्थान मिळवले त्यानं. आणि तशा पद्धतीची गोलंदाजी सुद्धा मागच्या चेंडूवरती त्यानं दाखवली. 3 चेंडूमध्ये 14 झालेत खर्च, एकूण झालेत 29. 5 गडी बाद. पुढचा बॉल जयेशचा. 36 साठी होता सरळ बॅटनं. रोहित जज करता येणार नाही. चेंडू सीमा पार. आणखीन एक तडाखा षटकार. षटकाराने धावा बनल्या 35. 35. आता इथे लढण्या देखील हा टोटल उभी केल्या आणि अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20 खर्च झाले जयेशच्या 4 चेंडूवरती. 3 षटकानंतर 15 धावा होत्या. त्यानंतर जबरदस्त फटकेबाजी. एका एंडला विकेट जात होते, मात्र सतीश मिसाल उभा होता आणि 8 मध्ये 21 त्याची उपयुक्त खेळली. मोक्याच्या क्षणी लगावलेले हे षटकार चिंचपाडा संघाला मॅच मध्ये पुन्हा घेऊन आलेत. 35 धावा बनल्यात 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. पूर्णपणे दबाव जयेशवरती. फुल टॉस. रोहित तिथे उभा आहे आणि इथे मात्र मोठा फटका खेचू शकला नाही. फलंदाज होईल बाद. जाऊया आपण मैदानावरती. 6 गडी बाद 35 धाव्यात. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी. किरण परमार येईल स्ट्रायकर एंडला. जयेशचा शेवटचा बॉल आहे. खेळाचा पूर्वार्ध. अध्यक्ष चषकाची क्रिकेटची स्पर्धा. एकूण धाव्यात त्या 35. शेवटचा बॉल आहे. लास्ट बॉल. किरण परमार ऑन स्ट्राइक. अंतिम चेंडू या खेळाचा पहिल्या सत्राचा आपण पाहतोय. चेंडू खूप वेळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक उभा आणि फलंदाज बाद. 20 धावा आल्या जयेशच्या षटकामध्ये. 35 बनल्यात. आता 24 बॉल आणि जिंकण्यासाठी 36 ची गरज आहे. धन्यवाद. हॅलो हॅलो धन्यवाद मनोहर पाटील. कोपरोली संघाला सपोर्ट करण्यासाठी नेहमीच
संघाचे पाठीराखे म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते संतोषजी मस्कर आणि त्यानंतर गुरुनाजी ठाकूर कोपरोली यांपैकी विनंती असेल या पण व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 15 धावा आपण पाहिल्या आणि अंतिमच्या ओव्हरमध्ये जयेश दलवीला 20 धावा खर्च केल्या, 2 सफलता मिळाल्या आणि 36 धावसंख्येची गरज असणार आहे. 9च्या एकंदरीत जर आपण पाहिलं 9च्या सरासरीनं प्रेम पाटील या मैदानामध्ये धावा जमवायच्यात. ही धावसंख्या महाग नाही परंतु गोलंदाजी कशा प्रकारे केली जाईल चिंचवाडा संघाच्या वतीनं हे देखील पाहणं तेवढंच गरजेचं असणार आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये नितीन पाटील रोशन पाटील ही आक्रमक जोडी मैदानामध्ये. नितीन पाटीलसाठी मैदान नेहमीच लकी राहिलं आहे कारण या मैदानामध्ये खेळत असताना सराव सत्रामध्ये देखील चांगला खेळ या खेळाडूचा पाहिला आहे. त्यानंतर शायनर ग्रुप नेरे यांच्याबद्दल देखील नितीनसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. मागील मॅचमध्ये विनिंग पॅरिससाठी देखील आपण पारितोषिक शायनर ग्रुप नेरे यांच्या वतीनं आपण पाहिलं. कारण अगदी जर आपण पाहिलं या ठिकाणी नेहमीच ज्याची उपस्थिती असते सूरज पाटील यांचे अगदी जिवलग मित्र शायनर ग्रुप नेरे आणि या ठिकाणी सलामीची जोडी मैदानामध्ये 24 चेंडू 36 समीकरण 9च्या सरासरी धावा जमवायच्या आहेत. आणि इथे मात्र जर आपण पाहिलं प्रेक्षक वर्ग देखील खूप मोठ्या संख्येनं नक्कीच नितीन पाटील यानं जर नॉट आऊट सामना जिंकवला म्हणजे कोपरोली संघाला सामना जिंकून दिला तर परम मित्र या ठिकाणी जर आपण पाहिलं सरपंच स्वामी आणि सिकंदर शेठ बैलाचे मालक अर्थात सुरेश शेठ पाटील नेरे यांच्या वतीने 1000चा पारितोषिक असणार आहे. शायनर ग्रुप नेरे यांच्या वतीनं ही पारितोषिक आपण पाहताय. गोलंदाज मार्कवरती पहिले षटक फेकणारी सज्ज असेल संकेत पाटील, स्ट्राईकवरती खेळणारी सज्ज असेल नितीन पाटील. एक आक्रमक फलंदाज. क्षेत्ररक्षण रचना जर आपण पाहिली डीप लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक त्यानंतर डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील. आणि संकेत पाटील गोलंदाजी मार्कवरती आलाय. पंचांचा इशारा तो गेम ऑन सामना सुरू होतोय. एकाच एंडनी सामना खेळवला जाईल. नऊची सरासरीने धावा जमवायच्यात. एशियट सत्रामध्ये पहिल्या चेंडू पॉईंटच्यावरून खेळण्याचा प्रयत्न राहिला आहे. पहिल्या चेंडूची फेकी डॉट अगदी शरीरापासून दूरवरची गोलंदाजी करणं ही ज्याची ओळख राहिले संकेत पाटील. पहिले चेंडू निर्धाव फेकले गेले. नितीन पाटील खेळण्यासाठी सज्ज असेल. या वर्षीचा हंगाम या खेळाडूनं गाजवलं आहे. चांगली दमदार फलंदाजी करतो आपल्या टीमसाठी. स्लोवर चेंडू स्विच हिट. चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचला 4 या आकड्यावरती. पहिल्या चेंडू डॉट आला त्यानंतर चेंडूची पाहणी केली या ठिकाणी आणि शेवटच्या क्षणाला आपला उलट्या बॅटनं हा चेंडू सीमा पार धाडण्यामध्ये यश लाभले गेलं नितीन पाटीलला. महत्त्वपूर्ण मॅच मैदानामध्ये आपण पाहताय दोन्ही संघ विजयासाठी प्रयत्न करतील. सुपर 6मध्ये पहिला संघ या ठिकाणी कोणता असेल याकडे मात्र सर्वांच्या नजरा असतील. संकेत पाटीलचे षटक फेकत असताना दमदार कामगिरी आपण पाहिली नितीनची. हा चेंडू पुढे सरसाव मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. चेंडू जाईल डॉट. पुन्हा एकदा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर वळतोय आणि चेंडू डॉट चेंडू सांगता पाहायला मिळाली. 3 चेंडूमध्ये 4 जमवले. 3 चेंडूमध्ये 5 जमवायच्यात. 9ची सरासरी राखण्यासाठी कोपरोली टीमला नितीन पाटीलला परंतु संकेत पाटीलचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडू डॉट चौकार त्यानंतर डॉट आलाय. या चेंडूमध्ये चौकार पाहायला मिळेल का? वेगवान चेंडू वेगवान फेकी. अगदी पडल्यानंतर चेंडू थोडीशी उंची कमी दिली चेंडूला. चेंडू जाईल डॉट. निर्धाव चेंडू सांगता चौकारानंतर आलेले हे 2 डॉट चेंडू आपण पाहिले. टोटल 4 चेंडूमध्ये 4 धावा आल्या. सिंगल डबलने या मैदानामध्ये धावा होतील पण चेंडूवरती नजर ठेवणं गरजेचं असणार आहे कारण लो स्कोरिंग मॅच आहे आणि ज्या सामन्यामध्ये लो स्कोरिंग मॅचेस होतात त्या ठिकाणी जर मात्र एकंदरीत जर पाहिलं सामन्यात देखील रफ अँड टफ पाहायला मिळतील. गोलंदाज मार्कवरती हा देखील चेंडू तोच प्रयत्न राहिला. ऑनसाईडला मारण्याचा प्रयत्न परंतु नितीन पाटीलनं दुसऱ्या चेंडूवरती स्विच हिट केला होता आणि त्यानंतर जर मात्र फलंदाजी पाहिली तर 3 चेंडू निर्धाव खेळला गेलाय. 36 धावांचा पल्ला गाठत असताना या मैदानामध्ये सुरुवात तर सुंदर झाली होती परंतु त्यानंतरचे 3 चेंडू डॉट खेळला गेला. नितीन पाटील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी असेल. सुंदर फटका. क्षेत्ररक्षक तैनात ते प्रयत्न करू शकतो पण चेंडू जाईल एका टप्प्याने सीमा पार. शेवटच्या चेंडूवरती आला चौकार. चौकाराने संघ जाऊन पोहोचता 8 या आकड्यावरती. 36 धावांचा पल्ला गाठत असताना येणार चेंडू असेल 18 आणि 28 धावसंख्येची गरज आहे. 18 चेंडू 28.
शेवटच्या चेंडूवरती चौकार. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवरती षटक फेकत असताना नौका गोलंदाज नितीन पाटील जे 4 चेंडू डॉट केलं गेलं. 2 चेंडूमध्ये 8 धावा जमवल्या आपल्या टीमसाठी. पहिले 3 चेंडू डॉट झाल्यानंतर गुरुनाथ ठाकूर उभे राहिले. त्यानंतर संतोष मस्कर देखील थोडंसं चिंता. त्यानंतर 2 चौकार आल्यानंतर खुश पाहायला मिळाले. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सतीश मिसाल आलेत. दुसरं षटक फेकण्यासाठी सज्ज. पहा प्रेक्षक वर्ग अगदी शेकोटी पेटून या सामन्याचा आनंद घेतोय. थोडीशी थंडी या ठिकाणी नक्की जाणवते आणि या हवेमध्ये आर्द्रता असल्यामुळे चेंडू बाहेर धाडणं एवढं सोपं नाही आहे. पण तुझी फलंदाजी आपण पाहिली अंतिमच्या ओव्हरमध्ये सतीश मिसालची 3 षटकाच्या ओव्हरमध्ये आपण पाहिलेत आणि इथे मात्र तो प्रयत्न सतीश मिसालवरती आक्रमण केला जाईल का? रोशन पाटील खेळण्यासाठी सज्ज असतील. पहिला चेंडू टीट फॉर टॅट जसे तसे उत्तर मैदानामध्ये दिले जात आहे आणि 6 धावेने संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावर. काय फलंदाजी रोशन पाटील यांचं कौतुक करावं लागेल. अगदी कधी सरावाला सत्रामध्ये सराव करत नाहीत, डायरेक्ट मॅचमध्ये सराव करतात आणि मॅचमध्ये खेळत असताना चौकार षटकांची आतषबाजी करणं ही ज्या खेळाडूची ओळख राहिली ते रोशन पाटील यांना तुम्ही पाहताय. दमदार कामगिरी पाहतोय. सुंदर फटका किरणजी पाटील पोहोचला 16 या आकड्यावरती. 2 चेंडूमध्ये 8 धावा जमवल्या गेल्यात सतीश मिसाईलवरती. रोशन पाटील यांच्या बॅटमधून आपण पाहिल्या 2 चेंडूमध्ये सामोरे गेला. एक चांगली फलंदाजी आपल्या टीमसाठी करत असताना इथे मात्र दोन्ही फलंदाजांना चांगलं योगदान पाहिलं. नितीननं 6 चेंडूमध्ये 8चं योगदान दिलं. रोशन पाटीलनं 2 चेंडूमध्ये 8चं योगदान या ठिकाणी पाहिलं. शॉर्ट अँड फुल स्क्वेअर लेगला फटका क्षेत्ररक्षक तैनात आहे. क्षेत्ररक्षक आवाक्याच्या बाहेर चेंडू जाईल सीमा पार. चौकाराने संघ जाऊन पोहोचलाय 20 धावा धावफलकामध्ये लागल्या गेलीत आणि अद्याप 16 धावसंख्येची गरज असेल. अशा प्रकारचे चेंडू रोशन पाटील यांना जर फेकले तर त्या ठिकाणी त्याची किंमत मोजावी लागेल. कारण हा फलंदाज असा आहे की चौकार आणि षटकारांची भाषा बोलणारा फलंदाज मैदानामध्ये पाहताय. प्रयत्न सुरेख केलं होतं पण तो प्रयत्नाला यश लाभले नाही आणि इथे मात्र जर आपण पाहिला चौकार आला 20 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा स्लो ओव्हर चेंडू मिड विकेटच्या डोक्यावरून सतीश मिसाईलवर चढवलेलं आक्रमण. 6 धावेने संघ जाऊन पोहोचला 26-26 या आकड्यावर. काय दमदार कामगिरी कोपरोली संघाची आज राहिली आहे. सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. असं वाटलं होतं मागील मॅचमध्ये संघाला घरचा रस्ता पकडावा लागेल. जयेश दलवीची गोलंदाजी आणि त्यानंतर केलेला कमबॅक आपण पाहिला आहे आणि त्यानंतर मात्र पाठीमागे वळून पाहत नाही तो कोपरोली संघ. धावसंख्या धावफलकावरती गोलंदाज सतीश. आणखी एक देखना फटका मिड विकेटला चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल पाहायला मिळाली. 1च्या साह्याने संघ जाऊन पोहोचला 27 धावा धावफलकावरती. येणारे चेंडू असतील 13 आणि 9 धावसंख्येची गरज. 13-9चं समीकरण मैदानामध्ये अगदी रंगतदार सामना प्रेक्षक वर्गाला पाहायला मिळतोय. या ओव्हरमध्ये तब्बल धावा खर्च केला गेला 19. हा चेंडू स्लोअर फेकला गेलाय. त्रिफलाची दांडी गुल फलंदाज बाद. फलंदाज बाद झालेत. नितीन पाटील पुढे ससावत मारण्याचा प्रयत्न केला गेला. अद्याप सामना बॅलन्स आहे. धावसंख्या जर आपण पाहिली सतीश मिसालने धावा खर्च केला गेला 19 या ओव्हरमध्ये. 2 ओव्हरमध्ये 27 धावा. रोहित पाटील आणि रोशन पाटील 2 बंधू मैदानामध्ये. 12 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. रोहित पाटील 12 चेंडू 9चं समीकरण मैदानामध्ये. चला टीम मिटिंग घेऊ नका. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज असणारे. कशा प्रकारे कामगिरी तुम्ही पाहू शकाल. मागील मॅचमध्ये 9 धावा डिफेन्स करणारा गोलंदाज सुलभ केणी. स्ट्राईकवरती रोशन पाटील. रोहित पाटील रोशन पाटील एक बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्ला असं म्हटलं जाते. आणि रोशन पाटीलची फलंदाजी जर आपण पाहिली अगदी दमदार कामगिरी राहिली आहे. 2 षटकार 1 चौकार 1 सिंगल 1 डब्बल ही धावसंख्या आपण पाहताय. 5 चेंडूमध्ये 19 धावा आपल्या टीमसाठी योगदान देत असताना आणि इथे मात्र प्रयत्न देखील सुंदर केला जातोय. 12 चेंडूमध्ये 9 धावसंख्येची गरज आहे. कशा प्रकारे कामगिरी केली जाईल गोलंदाजाच्या माध्यमातून हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं असणार आहे. लोअर फुलटा चेंडू खोदून काढलाय.
डीप लॉंग ऑनला चेंडू जातोय. एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न नकार दिलाय आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. 11 चेंडू 8चं समीकरण मैदानामध्ये. 11-8चं समीकरण. रोहित पाटील खेळण्यासाठी सज्ज असेल. मागील मॅच देखील आपण पाहिली. अगदी शेवटच्या हा चेंडूमध्ये सामना रंगताना आपण पाहिला कोपरुली संघाचा. यावेळेस प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना एक चांगली गोलंदाजी आपण पाहिली. आपटी बार चेंडू कट करण्याचा प्रयत्न. पॉईंट क्षेत्रामध्ये चेंडू येतो. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला. 29 धावा धावफलकावरती येणारे 10 चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. हे चांगलं क्रिकेट आपण पाहतोय. डॉट चेंडू होण्यापेक्षा सिंगल डबलवरती लक्ष केंद्रित केलं गेले आणि इथून जर मात्र पाहिलं आपण एक चांगला क्रिकेट चांगला खेळ करत असताना कोपरुली संघ 10-7चं समीकरण मैदानामध्ये. या षटकामध्ये फुलर लेनचा चेंडू फेकला गेला. त्रिफलाची दांडी गुल. फलंदाज होईल बाद रोशन पाटील. अगदी चेंडू जर आपण पाहिला स्टंपवरती आदलला जातोय. फुलर लेनचा चेंडू अगोदरच भरपूर सफल झाले. त्यानंतर हा चेंडू ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न स्क्वेअर क्षेत्रामध्ये. नौका खेळाडू मैदानामध्ये अविनाश सोमवंशी. अगदी ऑफस्टिकवरती आले आणि लेग डावी एसटी वाकवली गोलंदाजानं. सुलभ केणी सुंदर गोलंदाजी करतोय. 2 धावा खर्च केल्या गेल्या. 1 विकेट. 3 चेंडूची राहिली. चेंडू जर बॅटवरती आला असता तर प्रेम पाटील नक्की चौकार पाहायला मिळाला असता. स्ट्राईकवरती फलंदाज 9 चेंडू गरज असणारे 7 धावसंख्येची. सामना आता बॅलन्स आहे असं वाटलं होतं. 12 चेंडूमध्ये 13 चेंडूमध्ये 7 धावसंख्येची गरज असताना की सामना कोपरुली संघ एकतर्फी जिंकेल. पण या ठिकाणी जर आपण पाहिलं चांगला कमबॅक. पंचांचा इशाराला अभांतरचा अबत्त धावेने संघ जाऊन पोहोचलाय 30 या आकड्यावरती. येणार चेंडू 9 आणि 6 धावसंख्येची गरज. अविनाश सोमवंशी एक अनुभवी खेळाडू या टीमचा नेहमीच राहिलाय. 9 चेंडूमध्ये 6 धावसंख्येची गरज आहे. सुलभ केणी गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू उंचावर मारण्याचा प्रयत्न. सिंगल डबलनं धावा होऊ शकतील परंतु खराब क्रिकेट अविनाश. आणि येणारे 8 चेंडू 6 धावसंख्येची गरज. हेच तर ग्रामीण क्रिकेट खेळाडूंना जमत नाही. अगदी चेंडू उर्पिश लाईनचा फेकला आणि त्या चेंडूला षटकार मारण्याचा प्रयत्न केला गेला. सिंगल डबलनं अगदी मैदान भलं मोठं आहे. फक्त दिशा दिली तरी एकीला दुसरीमध्ये कन्वर्ट करता येतं. आणि मागील मॅच देखील आपण पाहिली 2 चेंडूमध्ये 8 धावांची गरज असताना रेडगड संघाला षटकार चौकार लगावलाय. 6 धावसंख्येची गरज असताना त्यानंतर एका धावेने संघ परास्त झाला होता. म्हणजे कंपल्सरी चेसिंगचा नियमावली त्या ठिकाणी पाहिली आणि तिथे मात्र परास्त व्हावं लागलं. आणि इथे मात्र संघ थोडासा बॅकफुटला गेला. येणारे चेंडू असतील 8 आणि 6 धावसंख्येची गरज. 8-6 प्रथमेश पाटील नौका खेळाडू मैदानामध्ये. 8 चेंडू 6 धावसंख्येची गरज आहे. सामना कधी कोणत्या दिशेने झुकेल हे सांगू शकणार नाही. कारण क्रिकेट राजकारणाने सरडा कधी रंग बदल हे कोणी सांगू शकणार नाही. आणि ते चित्र मैदानामध्ये आपण पाहता प्रथमेश पाटील खेळण्यासाठी गेलाय. येणार चेंडू असतील 8 आणि 6 धावसंख्येची गरज. 8-6चं समीकरण मैदानामध्ये. एक चांगल्या दर्जाचं क्रिकेट या ठिकाणी तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. सुंदर फटका आणि MS धोनी स्टाईलने सामना फिनिश केलाय प्रथमेश पाटीलनं. आणि सुपर 6 मध्ये पहिला संघ क्वालिफाय होईल. साई रक्षा 12-12 किंग गावदेवी कोपरोली संघ अंतिम सुपर 6 मध्ये क्वालिफाय झालाय. या सामन्याचा सामनावीर नो डाऊट आज संपूर्ण रात्रीमध्ये ज्यानं सुंदर गोलंदाजी केली. टोटल 11 विकेट ज्या खेळाडूच्या नावावरती राहिलं. या मॅच मध्ये 4 विकेट आणि मिडल ओव्हर फेकण्याचा विक्रम ज्या खेळाडूच्या नावावरती राहिला आहे तो मंगेश ठाकूर ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. मंगेश ठाकूर या मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी मंगेश ठरला या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. सुंदर कामगिरी राहिली मंगेशची. 11 विकेट टोटल या संपूर्ण 3 मॅचेसमध्ये ज्याच्या नावावरती राहिल्या. आणि विकेट काउंटिंग इथेच समाप्त झाले कारण सर्व काउंट या सामन्यानंतर बंद झालेली आहे. आणि सुपर 6 मध्ये क्वालिफाय होणारा साई रक्षा गावदेवी 12-12 किंग कोपरोली